सुरभी भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया स्टाईलबाजीच्या काही टिप्स आणि त्याचबरोबर घरच्या घरी खास करून काम करताना करता येण्यासारखे एक्सरसाइजेस। सुरुवात करूया या एपिसोडला। या आठवड्याच्या सुरुवातीलाच लग्न समारंभासाठी किंवा एखाद्या छानशा समारंभासाठी आपण ड्रेस मटेरियल कसं निवडावं हे आपल्याला मृण्मयीने दाखवलं होतं। मृण्मयीने एक अतिशय छान असं मोनोटोनचं ड्रेस मटेरियल निवडलं होतं, पण या ड्रेस मटेरियलचा ड्रेस कसा शिवायचा हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तोच भाग आज आपण पाहणार आहोत। चला पाहूया या मोनोटोनच्या ड्रेस मटेरियलचा ड्रेस कसा तयार झालाय। हाय, मी मृण्मयी अवचट। लग्नाच्या छोट्या फंक्शनसाठी आपल्याला प्रत्येक वेळेला लेहंगा किंवा साडीचे ऑप्शन्स नको असतात, तिथे आपल्याला सूट हवे असतात। टिपिकल चुडीदार सूट, सलवार कमीज हे आपल्याला बोरिंग वाटतात। इंडो वेस्टर्न फ्युजन वेअर किंवा सूटमध्ये थोडासा ट्रेंडी कंटेम्पररी प्रकार आपल्याला हवा असतो। मी घेतलेलं जे फॅब्रिक होतं त्याच्यामध्ये एक मोनोटोन थीम घेऊन एक कॉन्ट्रास्ट कलर मी इंट्रोड्यूस केला होता। त्या फॅब्रिकचा आज मी सूट बनवला आहे आणि तो मी तुम्हाला दाखवते। हे एका छोट्या फंक्शनसाठी आहे। लग्न घर असलं की छोटे फंक्शन असतात, कधी कधी मेहंदीचा किंवा संगीतचा कार्यक्रम असतो। हा खूप मोठ्या स्केलवर करत नाहीत लोक, फक्त घरातल्या नातेवाईकांबरोबर करतात। त्यावेळेला त्यांना खूप ड्रेसी असं एखादा आउटफिट नको असतो, पण त्याचबरोबरीने एकदम साधा वाटणारा सुद्धा त्यांना एखादा ड्रेस नकोसा असतो। अशाच एका ओकेजनसाठी हा ड्रेस मी बनवला आहे माझ्या क्लायंटसाठी। लाईट ग्रीन कलर होता, त्याच्यावरती जे ब्रोकेड चंदेरीसारखा लुक असलेलं कापड होतं, याची मी ही कुर्ती बनवली आहे। याला थोडा रिच लुक येण्यासाठी मी याच्या गळ्यावरती हे थोडं वर्क दिलं आहे। त्याला हा एक अशी छोटी पाइपिंग दिली आहे। काही स्टिचिंगमधले शिवणातले काही डिटेल असतात, पण त्याच्याने फिटमध्ये खूप फरक पडतो। जसं हे मी पॅनल केलं आहे, ह्या कळ्यांनी तुमचा जो फॉल असतो कुर्तीचा हा खूप याच्याने फिटिंग खूप सुंदर येतं। त्यामुळे हा मी एक असा पॅनल दिला आहे। हा दिसायला ह्याच्यामध्ये खूप फरक पडत नाही, पण फिटिंगमध्ये खूप फरक पडतो। एम्ब्रॉयडरी नाजूक ठेवली आहे कारण खूप हेवी लुक नको होता। थोडासा त्याला गळा मागचा ड्रेसी केला आहे, याचा की होल दिला आहे आणि त्याच्या भोवती हे जरदोजीचं वर्क केलेलं आहे। आणि याला हा असा मोनोटोन ठेवायचा आहे, म्हणून याच्या बरोबरीने ह्याच प्लेन कलरचा मी प्लाझो दिला आहे। प्लाझोला कापड फ्लोई असलं की त्याचा फॉल जास्त छान येतो। हा आपण जो फ्लॅट केला आहे त्याच्याऐवजी आपण याला असा फ्रंट क्रीज देऊन सुद्धा इस्त्री याची अशी करून सुद्धा आपण घालू शकतो। त्याच्याने थोडासा स्लिमिंग लुक येतो आणि फॉलिंग मटेरियल असल्याने सुद्धा याला स्लिमिंग लुक येतो। आणि याला ही कॉन्ट्रास्ट अशी मी ही येल्लो कलरची ओढणी दिली आहे। ही ओढणी नुसती साधी ओढणी वाटू नये म्हणून याला एक अशी गोल्डन ही लेस त्याला ॲड करण्यात आली। अशा ड्रेसच्या बरोबरीने चांगल्या ॲक्सेसरीज घालणं पण महत्त्वाचं आहे। तुम्हाला थोडासा देसी एथनिक लुक द्यायचा असेल तर झुमकेचे आजकाल खूप छान आपल्याला ऑप्शन्स मिळतात, तर तसे ट्रेडिशनल झुमके घालू शकता, चांदबालीज घालू शकता, किंवा तुम्हाला जर हेवी लुक द्यायचा असेल तर सोन्याचे तुम्ही पारंपरिक दागिने त्याच्याबरोबर घालू शकता। तुमचा लुक हा तुमच्या कपड्यांच्या बरोबरीने ॲक्सेसरीज, मेकअप, हेअरस्टाईल या सगळ्यांनी सुद्धा डिफाईन होतो। त्यामुळे अशा छोट्या फंक्शन्ससाठी तुम्ही साधी जी कापडं बाजारात अवेलेबल आहेत त्याच्यापासून एखादं स्टायलिश असं तुमच्यासाठी फ्युजन वेअर किंवा सूटमध्ये थोडंसं व्हेरिएशन देऊन तुमच्या स्वतःसाठी ऑप्शन्स करू शकता आणि त्याला योग्य ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाईल याच्या बरोबरीने आपला एक लुक छानसा करू शकता।